नोव्हेंबर मध्ये झालेला जो आतंकवादी हल्ला होता, या हल्ल्यामध्ये निष्पाप असे अनेक बळी गेले. त्या सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते आणि आजच्या 26 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाच्या भाषणाची सुरुवात करते. शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं स्वप्न साकार झाले, अशी राजमाता जिजाऊ, स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती, मराठी अस्मिता जपणारे व कमी वयामध्ये अनेक ग्रंथ लिहिणारे, लेखन कार्य सुरू करणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, जे का गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते घेत जाणावा, असं आपल्या अभंगातून समाज परिवर्तन करणारे संत तुकाराम महाराज, मुलांना शाळेत पाठवण्यासाठी चक्क पालकांना 1 रुपया दंड करणारे राजर्षी शाहू महाराज, सती प्रथा असेल किंवा महिलांविषयी कार्य करणाऱ्या, त्याचबरोबर त्या काळामध्ये राज्यकारभार चालवणारी व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्याबाई होळकर. विद्येविना मती गेली, मतीविना विधी गेली, विधीविना विद्या गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे सांगणारे श्री उदर आणि ज्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर बोलावयास उभी आहे, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून समस्त रूढी परंपरा आडवी करून पाहणारी श्री उदर, पहिली प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन शिक्षणाचा वसा चालवणारी दुसरी शिक्षिका फातिमा शेख. आणि या सर्वांना, त्या सर्वांच्या तत्वांना भारतीय संविधानामध्ये न्याय, समता, बंधुत्व आणणारे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व वातावरणी व विचारवंतांना, समाज सुधारकांना, देश प्रेम करणाऱ्या या सर्व लोकांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करते. आता विद्यार्थ्यांनी सांगितलं की
अभिमानाची गोष्ट आहे. पण या आमच्या समस्त स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदीमधली एक तरतूद म्हणजे हिंदू कोडबिल. हिंदू कोडबिल ज्यात बाबासाहेब लिहित होते, एके दिवशी बाबासाहेबांच्या बोलण्यावरती विराट असा महिलांचा मोर्चा आला. बाबासाहेब आवाज ऐकून बाहेर आले. त्यांनी पाहिलं समस्त स्त्रीवर्ग बाबासाहेबांच्या बंगल्याभोवती आंदोलन करत होता. आंदोलन कशाचं होतं तर हिंदू कोडबिल जे आहे ते पास होऊ नये यासाठी. बाबासाहेबांनी त्यातल्या प्रमुख ज्या लीडर होत्या त्या महिलांना समोर घेतलं आणि त्या महिलांना विचारलं की ताई, हिंदू कोडबिल तुला माहिती आहे का? त्यावर ती म्हणाली, बाबासाहेब मला हिंदू कोडबिल माहित नाही, पण माझ्या नवऱ्याने सांगितलं की ते कॅन्सल झालं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे, ते पारित नाही झालं पाहिजे. त्यावर बाबासाहेबांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि बाबासाहेब म्हणाले की माझ्या भगिनी अजूनही किती अंधारात आहे. आज ही आमच्यामध्ये आज ही पुरुषी अहंकारी वृत्ती आज ही आमच्यावरती अन्याय करताना दिसत आहे. तर हिंदू कोडबिल मध्ये माझ्या भगिनीसाठी लिहिलं होतं की वडिलांच्या संपत्तीमध्ये तिला समान वाटा असला पाहिजे. माझ्या स्त्रीला मतदानाचा अधिकार असला पाहिजे. तिचा नवरा एक पेक्षा अधिक लग्न करू शकत नाही. मग मला सांगा, बाबासाहेबांनी ते हिंदू कोडबिल लिहिलं म्हणजे चुकीचं होतं का? तरी माझ्या भगिनी त्या ठिकाणी बाबासाहेबांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी आल्या होत्या आणि हेच कुठेतरी दुःख बाबासाहेबांच्या मनाला होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी ते हिंदू कोडबिल पास होत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिला. स्त्रियांचा विचार करत असताना बाबासाहेब म्हणाले की स्त्री पुरुष ह्या दोनच प्रमुख जाती असल्या तरी दोघंही सुशिक्षित असले तर स्त्री काय करू शकते? दोन घरांचा उद्धार करू शकते. म्हणून स्त्रियांना शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेणे, स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य करणे आणि त्याला कुठेतरी घटनात्मक स्वरूप प्राप्त करून देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलं. पूर्वीच्या काळी स्त्रियांवरती अनेक बंधनं होती, रूढी परंपरा एवढ्या होत्या की मी आज तुम्हाला सांगू इच्छिते की स्वतःला मूल जन्माला घालायचं की नाही हा विचार करण्याचा अधिकार सुद्धा स्त्रीला नव्हता. तो विचार करा, स्वतःसाठी मुलगा पाळणे ही तर खूप दूरची गोष्ट आहे. मला थोडंसं या ठिकाणी तुम्हाला 20 मार्च रोजी बाबासाहेबांनी जो ग्रंथ जाळला मनुस्मृती, त्या ग्रंथाविषयी थोडंसं सांगावंसं वाटतं. बाबासाहेब ते ग्रंथ का जाळतात तर आमच्या स्त्रियांसाठी त्या ग्रंथामध्ये काही तरतुदी होत्या. त्या तरतुदीमधली पहिली तरतूद म्हणजे सतीप्रथा. सतीप्रथा आपण ऐकून आहे की स्त्रीला तिचा नवरा मेल्यानंतर त्या अग्नीमध्ये त्या चितेमध्ये जिवंत जाळलं जात होतं. आणि ती प्रथा अशी होती की त्या स्त्रीला पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते. 8-9 वर्षाची मुलगी 60-70 वर्षाचा पुरुष त्यांचं लग्न लावलं जात होतं आणि निसर्गाच्या चक्राप्रमाणे तो वृद्ध व्यक्ती मरण पावला जात होता आणि त्याच्या चितेवरती त्या स्त्रीला तिची अग्नी केली जात होती. तिला नवरीसारखं नटवलं जात होतं. साईडला दोन्ही बाजूला पैलवान लोकं उभा केली जात होती. त्यांच्या हातामध्ये काठी होती आणि ती साईडला पंडित लोक उभा केली जात होती. का तर मरता मरता तिने दान करावं आणि तिच्या अंगावरचे जे दागिने आहे ती जात त्या सर्वांना देत होती. पुढे जात होती. पुढे अग्नी होता. बाळांना आपल्याला जरा दिव्याला हात जरी लागला तरी खूप वेदना होतात. ती स्त्री अख्खी त्या अग्नीमध्ये जळत होती इच्छा नसताना. आणि तिला आरडाओरडा करू नये, समाजातील इतर स्त्रियांना तिचा आवाज जाऊ नये म्हणून ढोल ताशे नगारे साईडला वाजवले जात होते कारण की बाकीच्या स्त्रिया सावध होऊ नयेत म्हणून. अशी ही सतीप्रथा होती आणि ती सतीप्रथा असणारा ग्रंथ म्हणजे आपला मनुस्मृती. आणि तो मनुस्मृती ग्रंथ बाबासाहेबांनी 20 मार्च रोजी महाड या ठिकाणी त्या ग्रंथाचं दहन केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी महिला आझाद झालो. मला सांगावंसं वाटतं, बाबासाहेबांनी शेवटचा संदेश दिला संविधान लिहित असताना. संविधान ज्यात पूर्ण झालं, त्या अधिवेशनात पास झालं, त्यात बाबासाहेब एक वाक्य म्हणाले होते की संविधान किती चांगलं आहे यापेक्षा संविधान लागू करणारे आणि संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक कशी आहेत यावरती संविधान कसं आहे हे सिद्ध होतं. तर या ठिकाणी मला थोडंसं सांगावंसं वाटतं. बाबासाहेबांच्या कार्याविषयी 2 ओळी मी तुमच्या समोर प्रस्तुत करते. क्रांती सूर्य